मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने मनसैनिक शुभतीर्थावर येत असतात। मात्र यावेळी वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे राज ठाकरेंनी आव्हान केलेले की यंदा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा। राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं। या अनुषंगाने मनसैनिकांच्या माध्यमातून दादर वीर कोतवाल उद्यान इथे वेगवेगळ्या जातीची 350 वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। तसेच मनसे पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे आज मुंबईत राबवण्यात येत आहेत। खरं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे खरं तर सर्व मनसैनिकांना आव्हान त्या ठिकाणी केलं गेलं होतं। ते म्हणजेच की मुंबईतील त्यांचा वाढदिवस हा एका वेगळ्या पद्धतीने साजरा करा। कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक त्यांचे वाढदिवस हे बॅनर असतील किंवा मग केक किंवा त्यांच्या शिवतीर्थावरती हे साजरे होताना पाहायला मिळतात। मात्र यंदा राज ठाकरे हे स्वतः घरी नसल्यामुळे त्यांनी जे ते आपल्या कार्यकर्त्यांना एक आव्हान केल्याचं पाहायला मिळतं आणि ती म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करून मुंबईमध्ये जे आहे ते अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्या। आणि याच अनुषंगाने आता आपण पाहिलं तर मुंबईच्या या दादरच्या वीर कोतवाल या उद्यानामध्ये सध्या अशा पद्धतीचा कार्यक्रम हा आता हाती घेण्यात आल्याचा पाहायला मिळते। वेगवेगळ्या जातीची रोपं या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे ते झाडांची लागवड ही आता या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अनेक मनसैनिक असतील किंवा मग स्वतः नगरसेवक यशवंत किल्लेदार सुद्धा या ठिकाणी जे आहे ते पोहोचले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण जे आहे ते हे या ठिकाणी केलं जाते। मात्र फक्त वृक्षारोपण करू नये तर त्याची सांत्वन सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं अशी सुद्धा भूमिका ही राज ठाकरे यांची राहिली आहे। आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे ते आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा मुंबईमध्ये दादरमध्ये घेण्यात येत आहे। आपला सिद्धार्थ दुबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।